तोच अलौकिक आहे या जगात. आणि उपाधी भेदानं जर विचार केला तर त्या जगात तीन गोष्टी अलौकिक आहेत. कोणत्या? देव, संत आणि नाम. या तीनच गोष्टी जगात अलौकिक आहेत. देव, संत आणि नाम. बाकीच्या गोष्टी अलौकिक नाहीत का? अजिबात नाही. का नाही? काय 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 अलौकिकच त्याला म्हणतात. कशाला? लौकिक जगाला जे कळलं नाही, कळत नाही, त्याला अलौकिक म्हणतात. एक काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. दोन आणि पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. तीन. हे तीन निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक. आपण तीन गोष्टी अलौकिक पाहिल्या. कोणत्या? देव, संत आणि नाम. तिघांना अलौकिक का म्हणायचं? आताच पाहिलं. लौकिक जगाला तिघांचं महत्व कळालं नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता तिघांवर चालत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये या तीन गोष्टी अडकत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. पहा तुम्ही विस्तारानं पहा. एक एक पाहू. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू, नंतर मग चुलता पाहू, आपले नाम पाहू. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू, नंतर नाम पाहू. गुरुजी तिन्ही निकष उचलायचे आणि देवाकडे आणायचे. लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये आमचा देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही, खरंच कळालं नाही. संत महात्मे घरी येऊन म्हणले देवग्या कोणी, देवग्या कोणी. लोक काय म्हणले? देव न लगे, देव न लगे. संत महात्मे म्हणले देवग्या कोणी. लोक म्हणले देव न लगे. का? लौकिक जगाला देवाचं महत्वच कळालं म्हणून आमचा देव अलौकिक. चला, पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही, नाही चालत. अहो उलटा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेलं गडी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात म्याचे नियमिला साता काळोग्रासे तसे भूता. म्हणजे काळाची सत्ता आमच्या देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि अजून एक काय सांगितलं बघा, असं टाळे वाजायला. पंचमहाभूतामध्ये आमचा देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि याच्या आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याच्यामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूतात देव अडकत नाही. कसा अडकतात त्या पंचमहाभूतात? कारण पंचमहाभूत देवानं निर्माण केले आणि तो कशाला पंचमहाभूतात अडकन? एकल्या नकांट्याचे म्हणून याये निर्माण चौदाई भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारे पाच महाभूत बसिके भिन्न भिन्न ऐसा नागरी आमाया ऐसा नागरी आमाया सुखदारी. एकले नकांट्याचे म्हणून याने केली निर्माण चौदाई भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाच महाभूते बहुतेक भिन्न भिन्न हो. हे पंचमहाभूतात भगवंतानं निर्माण केले आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकत? नाही अडकत. अहो ज्ञानोबा म्हणतात, बाप्पा ज्ञानोबा म्हणले एकदा आकाशाला, ह्या आकाशाला लपाछपी खेळा वाटली म्हणले. पहिली दुसरी ह्या आकाशाला. आता मला सांगा आकाशानं लपायचं कुठं? ह्या आकाशानं. का? कारण ज्याच्या आड लपायचंय तो त्याच्यापेक्षा व्यापक पाहिजे ना, ज्याच्या आड लपायचं त्याच्यापेक्षा. पण आकाशापेक्षा व्यापक काहीच नाही. मग आकाशानं लपायचं कुठं ते सांगा. ज्ञानोबा म्हणले हे आकाश आहे का? हे आकाश सुद्धा आमच्या परमेश्वराच्या आड जमलं होतं. नभ तुझ माझी खेळे लपी छपी 14 अध्यायात ज्ञानोबा म्हणतात. म्हणजे पंचमहाभूतामध्ये आमचा देव अडकत नाही. का अडकत नाही? विश्वाच्या रूपानं तो नटलेला आहे.
तोच नटलेला आहे म्हणून पंचमाभूतात अडकत नाही. देव नटला देव नटला नाना परी विश्वाचरोपण देवच नटलेला आहे. आणि देव कशाला पंचमाभूतात अडकत? पंचमाभूतामध्ये देव अडकत नाही. विश्वाचरोपण तो नटलेला आहे. हा नटणारच ना, कारण तुका म्हणे नटधारी नटधारी असू द्या. मला मुद्दा मांडायचा आहे गुरुजी, पंचमाभूतामध्ये आमचा देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. चला, लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. देव अलौकिक कळाला कळाला. आता देवाला मागे घ्या देवाला मागे घेतलं. आता संतांना पुढे घ्या. जसा देव तसेच संत, जसे संत तसंच नाम. आता तिन्ही निकष उचलायचे आणि संतांकडे आणायचे. लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि पंचमाभूतात संत अडकत नाही म्हणून संत अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही. खरंच कळालं नाही. अहो, संतांचं महत्व कळालं असतं तर त्या काळातल्या लोकांनी त्या काळात संतांना त्रास दिलाच नसता. महत्व कळालं असतं. ज्ञानोबारांना कमी त्रास दिलाय का लोकांनी? तुकोबारांना कमी त्रास दिलाय का? नाथ महाराजांना कमी त्रास दिलाय का? आता मला तरी कमी आहे का? पण मी सांगत नाही कोणाला, वाटत जाऊ दे काय लय त्रास असू द्या. लौकिक जग महत्वच कळालं नाही संतांचं म्हणून संत अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. जशी जगा काळ जगा काळ काय आम्ही माता दिला पाय. म्हणजे जशी काळाची सत्ता आमच्या देवा चालत नाही तशी संतांवर सुद्धा चालत नाही. जसा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला घरी तसा संतांच्या घरी. काळ गुलाम असाला तो कया घरी राबतसे जगा काळ काय.
किंवा तो का म्हणे काळ आता करू न शके बळ. काळाची सत्ता आमच्या देवावर चालत नाही, संतांवर चालत नाही. म्हणून संतालौकिक. बघा, लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाही म्हणून संत अलौकिक. जसा देव पंचमहाभूतात अडकला नाही तसे आमचे संत सुद्धा अडकत नाही. उलट गुरुजी आपल्याकडे इतिहास आहे, आपल्याकडे इतिहास आहे काय? उलट या पंचमहाभूतांनाच आमच्या संतांनी जिंकलेले. या पंचमहाभूतांना आमच्या संतांनी जिंकलेले. कसं जिंकलेलं आहे हे पहा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी तत्वाला, पृथ्वी भूताला माझ्या ज्ञानोबारांनी जिंकलेले. समाधी, ज्ञानोबारांनी आपला दिवसपूर्ती तत्व तिरोहित केलेलं आहे. ज्ञानदेवी घेतलेले दान, हृदय धरून ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकला. पृथ्वी, दुसरं आप, आप म्हणजे पेट्रोल, आपले पाणी. इथं पंप टाकलं तर आता पेट्रोल लागले हाटून करून देतो बरं का. आप म्हणजे पाणी, हा नुसतं पाणी कळूचं नाही. हो कळूचं पाणी नागाचं फ्लोचा विषय. आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वाला शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जिंकले. गुरुजी नाथ महाराज गंगेच्या परात उतरले, खाली उतरले आपलं शरीर पाण्यात विसर्जित केलं. म्हणजे पाणी तत्वाला आमच्या नाथ महाराजांनी जिंकलं. पृथ्वी, आप, तिसरं तेज, तेजच्या तत्वाला चित्काला मुक्ताबाईंनी जिंकलं. मुंगी उडाली आकाशी. तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकला. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. चौथं वायू, वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकलं. जनार्दन स्वामींनी आपला दिवस वायू तत्वात विसर्जित केलेला आहे. वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. आणि गुरुजी शेवटचा आकाश, आकाश या तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी जिंकलं. अनुरेणू तो कडा म्हणजे पंचमहाभूतामध्ये आमचे संत अडकत नाही. उलट पंचमहाभूतांनाच आमच्या संतांनी जिंकलेले म्हणून आमचे संत अलौकिक. देव अलौकिक कळाला, संत अलौकिक कळाले. घ्या आता संतांना माग घेतलं गुरुजी. आता नाम आला पुढे. जसा देव तसेच संत आणि जसे संत तसंच नाम. असे गुरुजी आता आपण अभंगाचे आता तिन्ही निकष उचलायचे आणि नामाकडे आणायचे. लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळालं नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि पंचमहाभूतात नाम अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला नामाचं महत्व कळालं नाही. खरंच कळालं नाही. आपलं जर देवाच्या नामाचं महत्व कळालं असतं तर आपण घेतलं असतं. पण चला आपण कीर्तनात घेत नाही. असं हो, नामाचं महत्वच कळालं नाही म्हणून देवाचं नाम आलं की एक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून देवाचं नाम आलं की. जशी देवा काळाची सत्ता चालत नाही, जशी नामावर चालत नाही, हे संतांवर चालत नाही, तशी नामावर सुद्धा चालत नाही. हा ज्ञानोबारांचा अभंग नाही तर त्या ज्ञानोबारा म्हणले सगळं संपून जाईल, नाम नाही संपणार. 4 खाणी सांगितल्या बघा. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज आटे, हरिनाम ना आटे ते बरे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम ना आटे ते बरे. रखमा देवाराचे नाम ना आटे, मोठे युगे गेली परिवा विटे. रखमा देवाराचे नाम ना आटे, युगे गेली परिवा विटे. सगळं संपून जाईल. गायच्या पंचनट आपले भगवंताचं नाम तसंच राहणार. सगळं संपून जाईल, नाम मात्र तसंच राहणारे म्हणून नित्य टिकणारे. नित्य टिकणारे ते म्हणतात ना, संपूर्ण जगावर काळाची सत्ता आहे. संपूर्ण जगावर काळाची सत्ता आहे. नामावर संपूर्ण जगावर. अवघाची आकार ग्राते येला, अरे अवघाची आकार ग्राते येला, कारे अवघाची आकार ग्राते येला, कारे अवघाची आकार एकाची निराळे हरे नाम, एकाची निराळे हरे नाम. अवघाची आकार
ग्रास येला काळे एकाचे निराळे हरेचे नाम. अवघाचे आकार ग्रास येला काळे एकाचे निराळे हरेचे नाम. हो चला. संपूर्ण जगाव भाजपची हे काळाची सत्ता आहे. नामाव नाही, नामाव नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. गडबडीत आला तर जे आहे ते आलं. चला, मी तरी काय करू आता, गडबडीत आलं. अवघाचे आकार ग्रास येला काळी एकाचे निराळे हरेचे नाम. चला मला मुद्दा मांडायचा. तर त्या नामाव काळाची सत्ता चालत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. चला, लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळालं नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमहाभूतामध्ये नाम अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. हे पा जसा देव पंचमहाभूतात अडकला नाही, जसे संत अडकले नाही, तसं नाम सुद्धा अडकत नाही. उलट आमच्या देवाचं नाव पंचमहाभूतापेक्षा बी व्यापक आहे, पंचमहाभूतात अडकत नाही. आपल्याकडे इतिहास आहे, आपल्याकडे इतिहास आहे. नाम कसं पंचमहाभूतापेक्षा व्यापक आहे पहा. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे, पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे, तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे, वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे, आणि आकाशापेक्षा ज्ञानदेव पुष्य निवृत्तीसे चार गगनाऊने वास, गगनाऊने वास नामाई. म्हणजे आमच्या देवाचं नाव आकाशापेक्षा व्यापक आहे, आकाशापेक्षा व्यापक आहे. पंचमहाभूतात नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. चला, देव अलौकिक कळाला, कळाला. हो म्हणा देव. संत अलौकिक कळाले, कळाले. नाम अलौकिक कळालं, कळालं. गुरुजी, आता आपलं जीवन एकतर देवाशी, एकतर संतांशी आणि एकतर नामाशी तिघाशीच अनन्य झालं पाहिजे. का? कारण या तीनच गोष्टी अलौकिक आहेत आणि या तिघाशी जीवन अनन्य झालं तरच जीवन सुखी बनते, सुखी बनते. बरं ठीक आहे, तू को बरं एक विचारू का? विचार.